मनातलं या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला। बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार, धर्मवीर आनंदगे साहेबांच्या विचारांचं सरकार या राज्यामध्ये आपण स्थापन केलं आणि तेव्हापासून विकासाची गंगा सुरू झाली। आज आपण पाहतो मी सगळे विकासाच्या प्रकारे ऊन खूप आहे। आपण एवढं काम केलंय राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने, ते फक्त आपण लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे। आणि आपण ठरवलंय, या देशातल्या जनतेने काय ठरवलंय, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार 400 बार, अब की बार 400 मध्ये आपलं नरेश मस्के पाहिजे ना हातवर करायला। आणि म्हणून तुम्हाला मी खास धन्यवाद देईन, विनंती करेन, एवढ्या उन्हात आपण उपस्थित झालात। आता मला सांगा, गेल्या 10 वर्षामध्ये एकही सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री तुम्ही बघितला होता? आणि मी पण सुट्टी नाही घेतली आणि दिवस रात्र आपले प्रधानमंत्री मोदीजी काम करतायत। आणि आज 2014 पूर्वी या देशातली परिस्थिती आपण पाहिली, भ्रष्टाचार, घोटाळे, दंगली, बॉम्बस्फोट। 2014 नंतर एक तरी झालं का? एक तरी हिम्मत केली का पाकिस्तानने? पाकिस्तानला इशारा दिला, तू आमच्याकडे डोळे वटारून बघशील तर तुला घुसून मारू, घुसके मारेंगे। आणि घुसून सर्जिकल स्ट्राईक तर केलाच ना। त्यामुळे आपल्याला बघा, आपले देशभक्त जे आहेत, मग ते हिंदू आहेत, मुसलमान आहेत, शीख आहेत, ईसाई, देशभक्त ते आपले आहेत। परंतु इथं राहून पाकिस्तानचा गोडवा गाळणारे, पाकिस्तानचा जय जयकार करणारे आपल्याला नकोत। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की एकीकडे मोदीजी आहेत आणि दुसरीकडे कोण आहे? कोण आहे? अरे एक जण आहे ना, फिरतोय। त्यामुळे तो फेल हो गया रे। कितनी बार फेल होना है? मोदी जी आप तीसरे बार भी फेल करेंगे। आणि म्हणून एकीकडे देश वाचवायला, लोकशाही पुढे न्यायला, देशाचा विकास करायला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहेत आणि दुसरीकडे देश बुडवायला निघालेले हे इंडी अलायन्स आहे। आणि म्हणून देशभक्त लोक जे आहेत या इंडी अलायन्सला कधी थारा देणार नाही। आता म्हणतात, सगळ्या त्यांना माहीत आहे आपला मोदीजी प्रधानमंत्री होत आहेत, 400 पार आपण जिंकतोय, म्हणून त्यांनी नवीन एक टूम सुरू केली आहे, संविधान बदलणार म्हणून। अरे बाबासाहेबांचं संविधान, त्या संविधाना मागच्या वेळेस त्या उमेदवाराला लीड कोणी दिला होता? मेहनत कोणी केला होता? अरे कार्यकर्ते काम करायला तयार नव्हते त्यांनी। मग मी सांगायला लागलं मला, अरे बाबा मीच उमेदवार आहे, मलाच निवडून द्या, अशी परिस्थिती